प्रेषितांची कृत्ये अध्याय 16 वचन 25 आणि 26 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या ठिकाणी आपण एक प्रसंग बघत आहोत की प्रभू येशूचे दोन सेवक, दोन शिष्य पौल आणि सिला या दोघांनाही तुरुंगामध्ये टाकलं होतं. आणि असं म्हटलेलं आहे की मध्यरात्रीच्या सुमारास हे दोघं पण प्रार्थना करीत होते आणि गाणे गाऊन देवाची स्तुती करत होते. आणि दुसरे बंदिवान म्हणजे कैदेत असलेले दुसरे लोक त्यांचं ऐकत होते. तेव्हा एकाएकी एवढा मोठा भूमिकंप झाला की त्या बंदिशाळेचे म्हणजे तुरुंगाचे पाय डगमगले, दरवाजे उघडले गेले आणि सगळ्यांची बंधनं तुटून पडली. हालेलुया, 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 हालेलुया. हे जे दोघं होते पौल आणि सिला, हे प्रभू येशूचे शिष्य होते, देवाचे दास होते. त्यांना गुन्हेगारासारखं पकडलं होतं आणि फार मोठे गुन्हेगार असल्यासारखं त्यांना तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथे असंही म्हटलेलं आहे की त्यांचे पाय घोड्यामध्ये अडकवले होते, पळून जाऊ नयेत म्हणून त्यांच्या पायात पण बंधनं घालून ठेवलेली होती. जणू काय फार मोठे गुन्हेगार, फार मोठे अपराधी आहेत अशा रीतीने त्यांना तिकडे शिक्षा भोगायला लावलं होतं. पण या दोघांचा प्रतिसाद काय आहे? गुन्हेगारासारखं त्यांना पकडलं गेलं आहे, पाय पण घोड्यात अडकवले आहेत, तुरुंगामध्ये बंद करून ठेवलेलं आहे. आणि हे दोघे मात्र त्या तुरुंगामध्ये मध्यरात्रीच्या वेळेला प्रार्थना करत होते आणि गाणी गाऊन देवाची स्तुती गात होते. हालेलुया, 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 हालेलुया. हे जे त्यांचं वागणं आहे, हे वागणं नक्कीच नैसर्गिक किंवा सर्वसाधारण वाटत नाही आहे. कारण तुरुंगात पडलेला माणूस अशा रीतीने प्रार्थना कशी करू शकतो आणि गाणी गाऊन देवाची स्तुती कशी करू शकतो? या दोघांनी काय मोठा अपराध केला होता, काय मोठा गुन्हा केला होता म्हणून त्यांना ही शिक्षा झालेली होती? तर त्यांचा अपराध हा होता, त्यांचा गुन्हा हा होता की एका मुलीला, एका तरुण मुलीला त्यांनी अशुद्ध आत्म्यांपासून मुक्त केलं होतं. किती वर्षे या मुलीमध्ये अशुद्ध आत्मे होते आणि तिचा जो धणी होता ते तिचे धणी तिच्यावरून पैशाची कमाई करून घेत होते. कारण ती दैव प्रश्न विचारत असे आणि आपल्या धन्यांना मिळकत करून देत असे. वर्षानुवर्षे सुरू होतं. पौल आणि सिला यांच्या नजरेला जेव्हा ही मुलगी पडली आणि त्यांनी तिची वाईट अवस्था बघितली की कशा रीतीने तिच्यामध्ये भूत राहतायत आणि अशुद्ध आत्म्याने तिच्या जीवनाची कशी वाट लावलेली आहे आणि हे लोक तिचा कसा गैरफायदा घेत आहेत, हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांना वाईट वाटलं. आणि पौलाने त्या मुलीमध्ये असलेल्या अशुद्ध आत्म्यांना येशूच्या नावाने धमकावलं. तेव्हा अशुद्ध आत्मे त्या मुलीतून निघून गेले, ती मुक्त झाली, शुद्धीवर आली, चांगली झाली. आणि जेव्हा ही मुलगी मुक्त झाली, शुद्धीवर आली, तेव्हा तिच्या धण्यांच्या लक्षात आलं की आता आपलं कमाईचं साधन बंद झालं. जोपर्यंत तिच्यामध्ये भूत होती आणि ती दैव प्रश्न करत होती तोपर्यंत लोकांकडून आपल्याला खूप पैसे मिळत होते. पण ह्यांनी तर हिच्यातलं भूतच काढून टाकलं
ही आता शुद्धीवर आली, त्यामुळे आत्ता काही आपल्याला हिच्याकडून कमाई होणार नाही. आणि हे बघून ते संतापले. त्याने दुसऱ्या लोकांना पण चिथवलं, भडकवलं. पौल आणि सिला या 2 येशूच्या शिष्यांविरुद्ध त्यांनी दुसऱ्या लोकांना भडकवलं. आणि मग सगळ्यांनी जाऊन त्यांच्यावर काय काय आरोप केले. आणि शेवटी परिणाम असा झाला की दोघांना पण तुरुंगात पडावं लागलं. हालेलुया, हालेलुया. हा होता या दोघांचा गुन्हा की एका मुलीला त्यांनी अशुद्ध आत्म्याच्या बंधनातून मुक्त केलं होतं. आणि अगदी खऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे त्यांनी तिला मरणातून जीवनात आणलं होतं. जी एवढी वर्षे मेल्यासारखी होती तिला त्यांनी जिवंत केलं होतं. कारण तिला स्वतःचं जीवनच नव्हतं, तिच्यामध्ये भूतं होती आणि तिचे मालक तिचा अशा रीतीने फायदा उठवून कमाई करून घेत होते. आणि ह्यांनी तिला मुक्त करून जीवन दिलं. हा त्यांचा अपराध होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे काम केल्याबद्दल त्यांना असं बक्षीस मिळालं की त्यांना गुन्हेगारासारखं धरलं गेलं, तुरुंगामध्ये टाकलं गेलं, त्यांचे पाय खोड्यामध्ये अडकवले गेले. आणि अशा स्थितीमध्ये असताना हे दोघं येशूचे शिष्य मध्यरात्री प्रार्थना करत होते आणि गाणी गाऊन देवाची स्तुती करत होते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे की अशा कठीण स्थितीमध्ये गाणी गाऊन देवाची स्तुती करणं. आणि त्यातही अशी परिस्थिती की मी कुणाचं वाईट केलं नाही आहे, भलं केलं आहे आणि मी अशी शिक्षा का भोगावी. किती वेळेला आपल्याला असं वाटतं मी भलं करायला गेलो आणि तीच गोष्ट माझ्यावर उलटली. आपण म्हणतो ना, करायला गेलो एक, झालं भलतंच. मी कुणाचं तरी भलं करायला गेलो होतो आणि सगळं माझ्यावरच उलटलं. पौल त्या तुरुंगामध्ये पडलेला असताना देवाला प्रश्न विचारू शकत होता, हे काय केलंस? मी काय अपराध केला होता? काय गुन्हा केला होता? एका मुलीला मी वाचवलं, तुझ्या नावाने जीवन दिलं, चांगलं काम मी केलं आणि चांगल्या कामासाठी मला अशी शिक्षा, असं बक्षीस, असं दुःख भोगावं लागत आहे. आणि माहीत नाही किती दिवस किती काळ मला या त्रासामध्ये राहावं लागेल. भलं काम केल्याबद्दल शिक्षा भोगावी लागली. आणि त्यासाठी पौल आणि सिला देवाला प्रश्न विचारत नाही आहेत, कुरकुर करत नाही आहेत, तर त्या तुरुंगात असताना पण गाणे गाऊन ते देवाची स्तुती करत आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. या ठिकाणी एक गोष्ट नीट समजून घ्या, देवाची शब्दामध्ये स्तुती करणं आणि गाणी गाऊन स्तुती करणं यामध्ये एक मोठं अंतर आहे. अंतर असं आहे की गाणी आपल्या मुखातून तेव्हाच निघतात, अशाच वेळेला निघतात जेव्हा आपल्या हृदयामध्ये आनंद असतो. आनंदाने हृदय भरल्याशिवाय गाणं तोंडातून बाहेर येत नाही. जेव्हा इथे स्टेजवरून गाणी चालू असतात तेव्हा अनेक भाऊ बहिणी गाणी गाऊन साथ देतात. पण थोडेफार असे असतात ज्यांचं तोंड हलत नाही. त्यांची इच्छा पण असेल पण बोलायला वाटत नाही. असं कधी होतं माहीत आहे? जेव्हा हृदयामध्ये दुःख असतं, अंतकरण काहीतरी जड झालेलं असतं, तेव्हा तोंडातून गाणी निघत नाहीत. आणि तुम्हाला कदाचित हा अनुभव आला असेल की तुम्ही तुमच्या घरी असताना पण गाणी गात असाल, देवाची स्तुती करत असाल, गाणं गाऊन तुम्ही देवाचे आभार रोज मानत असाल. पण आयुष्यामध्ये असा काहीतरी वेळ येतो किंवा अशी काहीतरी घटका येते ज्या वेळेला दिवसभर, कधीकधी आठवडाभर तोंडातून गाणं निघत नाही. ती अशी परिस्थिती असते जेव्हा आपलं हृदय कशाने तरी जड झालेलं असतं. आभार मानतो आपण देवाचे, तुला धन्यवाद, तू चांगला आहेस, हे आभार आपण मानतो, पण गाणी मात्र तोंडातून निघत नाहीत. गाणं अशाच वेळेला तोंडातून निघतं जेव्हा हृदयामध्ये आनंद असतो. तुम्ही एका रविवारी येऊन नाचून गाऊन देवाचे आभार मानू शकता आणि एक रविवार असा येईल जेव्हा तुमचे पाय पण हलत नाहीत, जीभ पण हलत नाही.
ती तुमच्या जीवनात अशी काहीतरी वेळ आहे जेव्हा कुठेतरी तुमचा अपमान झाला आहे, किंवा काहीतरी मोठं दुःख आलं आहे, किंवा काहीतरी मोठा आजार आला आहे, किंवा तुमच्या घरामध्ये काहीतरी संकट आलेलं आहे. हृदयामध्ये दुःख असताना मुखातून गाणं बाहेर पडत नाही. देवाची स्तुती, देवाचे आभार आपण शब्दात मानतो, पण गाणी मात्र तोंडातून येत नाहीत. हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा अंतकरणामध्ये आनंद असतो तेव्हा आपल्याला न कळत पण तोंडातून गाणी येतात. हृदय जेव्हा आनंदाने भरलेलं असतं तेव्हा लक्षात पण येत नाही की आपण कशी गाणी गातोय आणि कशी देवाची स्तुती करतोय. आपोआप आपले ओठ, आपली जीभ हलते आणि आपण गाणी गाऊन देवाची स्तुती करतो. पौल आणि सीला नुसते देवाचे आभार मानत नाहीये, तर वचन म्हणतं की ते गाणी गाऊन देवाची स्तुती करत होते. याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी तुरुंगात पाय खोड्यामध्ये अडकवलेले असतानाही त्यांच्या हृदयात आनंद आहे. मला सांगा, हा कसला आनंद आहे? हा पवित्र आत्म्याचा आनंद आहे. आणि हा आनंद त्यांना का झालेला आहे माहीत आहे? हा आनंद त्यांना का झालेला आहे माहीत आहे? चांगल्या कामाबद्दल त्याला दुःख भोगावं लागलं, चांगल्या कामाची शिक्षा झाली, याचा त्यांना आनंद आहे. कारण चांगल्या कामासाठी जी आपण शिक्षा भोगतो त्याचं आपल्याला स्वर्गामध्ये मोठं प्रतिफळ देव देणार आहे. चांगल्या कामासाठी जेवढी आपल्याला शिक्षा भोगावी लागते त्या सगळ्याचं आपल्याला देव प्रतिफळ देतो. पेत्राने त्याच्या पत्रात म्हटलेलं आहे, चांगले करून तुम्ही दुःख सोसावे अशी जर देवाची इच्छा असेल तर वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा ते बरे आहे. चांगले करूनही तुम्ही दुःख भोगावं अशी जर देवाची तुमच्या बाबतीत योजना आहे, इच्छा आहे, तर मग वाईट करून दुःख भोगण्यापेक्षा ते बरं आहे. तुम्ही कोणाला शिव्या दिल्या, दुसऱ्याच दिवशी तोंडामध्ये फोड आले, ही तुम्हाला शिक्षा झाली. कशासाठी? भल्या कामासाठी नाही, वाईट कामासाठी. तोंडातून शिव्या निघाल्या ना, आणि म्हणून तोंडामध्ये फोड आले. मग काय झालं? समजतं आपल्याला बरोबर मी काय केलं होतं आणि कशामुळे हे झालं. मग आपण प्रभूसमोर येतो, माझं चुकलं, क्षमा कर मला. कधी कधी देव लवकर बरं करतो, कधी कधी पटकन करत नाही. कारण आपला हा रोग म्हणजे शिव्या देण्याचा रोग किती बळकट आहे ते देवाला माहिती आहे. तो जर पक्का मुरलेला रोग असेल तर देव म्हणेल, बेटा थांब, अजून थांब, एक दिवस, एक आठवडा. खूप त्रास झाला ना की मग तो रोग पण मुळासकट निघून जातो. आणि मग देवाला खात्री झाली, हा सुधारला आहे, ही सुधारली आहे, की मग देव हात लावतो, स्पर्श करतो, फोडी गायब होतात आणि आपण म्हणतो, देवाने मला बरं केलं, देवाने माझ्यावर प्रेम केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एखादा भाऊ प्रार्थनेला येतो आणि तंबाखूचं व्यसन सोडून देतो. थोडे दिवस निघून जातात आणि परत त्याला लहर येते तंबाखू खाण्याची. जातो आणि खातो आणि खाताबरोबर उलट्या सुरू होतात. त्याला कळतं का झालं. तो पश्चाताप करतो, क्षमा मागतो, तरी थोडा वेळ देव त्याला त्या स्थितीमध्ये राहू देतो. आणि मग थोड्या वेळानंतर देव म्हणतो, आता मी तुला बरं करतो, मी क्षमा केली तुला. आणि मग देव हात लावतो, स्पर्श करतो आणि मग तो म्हणतो, देवाने माझ्यावर दया केली, देवाने मला बरं केलं. हालेलुया. हे काय आहे? हे वाईट केल्याबद्दल आपण शिक्षा भोगली, आणि वाईट केल्याबद्दल आपण जी काही शिक्षा भोगली त्याचं आपल्याला प्रतिफळ नाही आहे. त्याच्याने काय होतं? त्याच्याने आपण सुधारतो, बदलतो, मार्गावर येतो. खूप वेळा आपण देवाच्या राज्यात सरळ चालता चालता अचानक वाकडे चालायला लागतो, तेव्हा देव छडी मारतो, का? सरळ चाल. परत थोडे पुढे गेलो, परत वाकडे जातो. आपण पतित मानव आहोत, म्हणून आपल्याला सरळ चालायला ताकद लागते, वाकडं चालायला ताकद लागत नाही. देवाच्या राज्यात सरळ चालत गेलो, थोड्या काळानंतर वाकडे होतो. एखादी तरुण मुलगी थोडे दिवस मोबाईल बघत नाही,
थोडे दिवस गेले की परत तिला मोबाईलची आठवण येते. सरळ चालत होतो, परत वाकडे चालायला लागलो, मग देव छडी मारतो, मग परत आपण सरळ होतो. थोडे अजून गेले की परत वाकडे होतो. हे शेवटपर्यंत सुरूच राहतं. शेवटपर्यंत जेव्हा जेव्हा आपण वाकडे चालायला लागतो तेव्हा तेव्हा देव आपल्यावर छडी उगारतो, कारण तो आपला बाप आहे आणि त्याची इच्छा नाही आहे की आपल्या आत्म्याचा नाश व्हावा. देव म्हणतो की तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस आणि तू माझ्याकडे स्वर्गात पोचायला पाहिजे, म्हणून शेवटपर्यंत तो प्रयत्न करतो. पण जेव्हा आपण वाकडे चालतो आणि तेव्हा देव आपल्याला छडी लगावतो, म्हणजे सैतानाला आपल्यावर अधिकार देतो आजार किंवा एखादं संकट देण्याचं. ते आपण पाप केल्याबद्दल भोगलेली शिक्षा आहे आणि त्याचं आपल्याला प्रतिफळ मिळत नाही, परंतु त्याच्याने आपण सुधारतो, बदलतो आणि परत एकदा मार्गावर येतो. हे जे काही आहे हा वेगळा प्रकार आहे. चांगलं काम केल्याबद्दल, भलं केल्याबद्दल, नीतिमत्वाने वागल्याबद्दल, देवाच्या इच्छेप्रमाणे वागल्याबद्दल आपल्याला दुःख भोगावं लागतं. किती वेळा चांगल्या कामाची आपल्याला शिक्षा भोगावी लागते. आणि जेव्हा तुमच्या जीवनात असं काही घडतं, जेव्हा चांगल्या कामाची तुम्ही शिक्षा भोगता, एखादं भलं काम केलं, एखादं चांगलं काम केलं आणि त्यामुळे तुमच्यावर संकट आलं, त्यामुळे जर तुम्ही दुःख भोगलं, तर लक्षात ठेवा ही तुमच्यावर स्वर्गातून झालेली देवाची दया आहे. कारण भलं काम केल्यामुळे जी काही शिक्षा आपल्याला इकडे झाली त्याचं प्रतिफळ आपल्याला स्वर्गामध्ये पुरेपूर देव देणार आहे. म्हणून असं कधी म्हणायचं नाही की मी चांगलं केलं होतं मग मला का त्रास झाला, मी चांगलं केलं होतं मला का शिक्षा झाली, मी मदत करायला गेलो होतो आणि मला का त्रास झाला, मी चांगल्या उद्देशाने केलं होतं मग माझ्यावर अशी का वेळ आली. जर तुम्ही खरोखर भलं काम केलेलं आहे, देवाच्या इच्छेने योग्य काम केलेलं आहे आणि त्याची जर तुम्हाला शिक्षा झाली, त्या बदल्यात जर तुम्हाला दुःख भोगावं लागलं, तर पक्क समजा याचं तुम्हाला प्रतिफळ स्वर्गात मिळणार आहे. आणि पौल आणि सिला ह्यांना ही गोष्ट चांगली माहिती होती आणि म्हणून जेव्हा त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला तेव्हा ते रडत बसले नाहीत, देवाला प्रश्न करत राहिले नाहीत, कुरकुर करत राहिले नाहीत, तर बायबल म्हणतं ते गाणी गात होते, देवाची स्तुती करत होते. म्हणजे त्यांच्या हृदयात एवढा आनंद आलेला होता की आत्ता आम्ही इकडे जे काही पडलेलो आहोत आणि हा जो आमच्यावर अन्याय झालेला आहे, हे जे काही दुःख आम्ही भोगत आहोत, त्याचं केवढं मोठं प्रतिफळ आम्हाला स्वर्गामध्ये मिळणार आहे. हालेलुया. नेहमीच आपलं लक्ष जगाकडे लावायचं नसतं, जास्तीत जास्त लक्ष स्वर्गाकडे लावायचं असतं. जेव्हा आपण स्वर्गाकडे जास्त बघतो तेव्हा हृदयात नेहमी आनंद राहतो आणि जेव्हा आपण जगाकडे फार बघतो तेव्हा मात्र एकसारखे दुःखी होत जातो आणि प्रत्येक वेळेला प्रश्न विचारतो, हे असं का झालं, ते तसं का झालं, मी एवढी प्रार्थना करते, मी इतका प्रार्थनेला जातो, माझ्या बाबतीत असं का झालं. लक्ष इकडे लावू नका, लक्ष तिकडे लावा. आपण बायबलमध्ये अजून एक असा प्रसंग वाचतो ज्या वेळेला पेत्र आणि योहान या दोघांनी येशूच्या नावाने एका लंगड्या भिकाऱ्याला चालतं केलं होतं. जो जन्मापासून लंगडा होता, आयुष्यात कधीही आपल्या पायावर उभा राहिला नव्हता, चालला नव्हता. पेत्र आणि योहान या दोघांनी येशूच्या नावाने फार मोठं अद्भुत कृत्य दाखवलं होतं की हा लंगडा माणूस उठून चालायला लागला. आणि याला सगळे ओळखत होते कारण तो मंदिराच्या दरवाजाजवळ बसणारा माणूस होता, म्हणून हा चमत्कार प्रसिद्ध झाला. अवतीभोवती सगळ्या लोकांमध्ये प्रचार झाला की मंदिराच्या दरवाजाजवळ बसणारा तो लंगडा, जन्मापासून लंगडा असलेला चालायला लागला. कुणी चालतं केलं? पेत्राने आणि योहानाने. कसं चालतं केलं? येशूच्या नावाने केलं. आणि मग लोक त्यांच्याकडे जमायला लागले आणि मग पेत्र आणि योहान येशूचा प्रचार करायला लागले. येशूच्या नावाने कसा चालता झाला आणि कशा रीतीने येशूने आपलं तारण केलेलं आहे त्यांनी तिथे प्रचार केला. परिणाम काय झाला? परिणाम असं झालं की अधिकारी चिडले, संतापले, त्यांना धरलं,
न्यायसभेपुढे उभं केलं, त्यांची चौकशी झाली, धमकी दिली आणि धमकी देऊन सांगितलं, यापुढे येशूच्या नावाने बोलायचं नाही आणि येशूच्या नावाने शिकवायचं नाही. हे सगळं का घडलं सांगा? त्यांनी एक अपराध केला होता. अधिकाऱ्यांच्या दृष्टीने एक मोठा गुन्हा केला होता. एका लंगड्या माणसाला येशूच्या नावाने चालतं केलं होतं आणि तो येशूच्या नावाने चालायला लागला म्हणून बघणारे सगळे आणि जेवढ्यांपर्यंत ही बातमी पोहोचली सगळे तिकडे बघायला जमले. पेत्राने सुवार्ता सांगितली, लोक येशूवर विश्वास ठेवायला लागले आणि हा गुन्हा झाला त्यांच्याकडून. त्यांना अधिकाऱ्यांनी धरलं, न्यायसभेपुढे उभं केलं, सगळी चौकशी केली आणि शेवटी धमकावलं त्यांना की यापुढे येशूच्या नावाने बोलायचं नाही आणि शिकवायचं नाही. ते जेव्हा न्यायसभेकडून बाहेर पडले तेव्हा बायबल असं म्हणतं, ते आनंद करायला लागले. कसला आनंद? येशूच्या नावासाठी दुःख भोगण्याची कृपा आपल्यावर झाली. येशूसाठी आपण दुःख भोगावं ही आपल्यावर कृपा झाली, दया झाली असं समजून ते आनंद करायला लागले. कारण त्यांनाही माहीत होतं येशूसाठी हे जे आता मी दुःख भोगलं त्याचं प्रतिफळ आम्हाला स्वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपलं लक्ष स्वर्गातील प्रतिफळाकडे असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी फार मोठा आदर्श आहे की ज्याने आपल्या जीवनात काहीही पाप केलं नव्हतं, ज्याचा जन्मच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झाला, ज्यामुळे त्याच्यावर पापाचं एकही डाग नव्हता आणि आपल्या 33 वर्षाच्या पृथ्वीवरील आयुष्यात त्याने एकदाही सैतानाचं ऐकलं नाही, एकदाही तो मोहाला बळी पडला नाही, एकदाही पाप केलं नाही, एकदाही देवाविरुद्ध वागला नाही आणि तरीही संपूर्ण मानवजातीच्या पापांची शिक्षा त्याने एकट्याने भोगली. बायबल म्हणतं, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असं केलं. ज्याला पाप ठाऊक नव्हतं, ज्याने कधीच पाप केलं नव्हतं, त्याला आमच्यासाठी पापी ठरवण्यात आलं. येशूला क्रुसावर खिळलं होतं 2 चोरांच्या मध्ये. त्याच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला 2 मोठे गुन्हेगार होते, चोर, आणि म्हणून त्याने शिक्षा झाली आणि प्रभूला मध्ये खिळलं. म्हणजे या दोघांपेक्षा हा मोठा गुन्हेगार आहे, जो निष्पाप, निष्कलंक, पवित्र, त्याने संपूर्ण मानवजातीची पापं स्वतःवर घेतली, कुरकुर केली नाही, प्रश्न विचारला नाही. यशया संदेष्टा म्हणतो त्याने तोंड पण उघडलं नाही, त्याचे हाल हाल झाले पण त्याने प्रश्न केला नाही, का मला दुःख देताय, मी काय वाईट केलं. 33 वर्षे या जगात असताना येशूने असा कोणता मोठा अपराध केला होता ज्यामुळे त्याला ही शिक्षा भोगायला लागली. त्याचा अपराध होता, त्याने आंधळ्याचे डोळे उघडले, मुक्याला बोलतं केलं, लंगड्याला चालतं केलं, मेलेल्यांना जिवंत केलं, पाप्यांना पाप क्षमा केली आणि गरीब दुःखी लोकांना सुवार्ता सांगितली, देवाची वचनं दिली. हा त्याचा अपराध होता. त्यासाठी त्याला गुन्हेगार ठरवून क्रुसावर मारलं गेलं. हा लोकांना फसवतो, हा लोकांना चुकीचा मार्ग दाखवतो, वेगवेगळे आरोप करून त्याला क्रुसावरती खेळलं गेलं. पण यशया संदेष्टा पुन्हा पुन्हा म्हणतो, त्याने आपले तोंड उघडले नाही, त्याने प्रश्न केला नाही, त्याने कुरकुर केली नाही. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून आमचा प्रभू क्रुसावर मेला, 3ऱ्या दिवशी जिवंत झाला, 40व्या दिवशी स्वर्गात गेला आणि आज तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. स्वर्गात देव पित्याच्या उजव्या हाताशी तो बसलेला आहे आणि लवकरच राजा बनून तो या जगात येणार आहे. आणि बायबल म्हणतं, प्रत्येक डोळा त्याला बघेल, ज्यांनी त्याला भोसकलं तेही त्याला पाहतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याने एकही पाप केलं नव्हतं त्याने सगळ्यात मोठा गुन्हेगार असल्यासारखी शिक्षा भोगली. म्हणून देवाच्या लोकांनी कधी असले प्रश्न विचारायचे नाहीत, मी तर चांगलं काम केलं होतं, मला अशी शिक्षा का झाली.
मी तर भलं करायला गेलो होतो, माझ्या बाबतीत असं का घडलं? उलट तुम्ही जर देवाचे लोक आहात तर हे समजून घ्या, जर भलं काम करून तुम्हाला जर शिक्षा भोगायला लागत असेल तर ती तुमच्यावर झालेली देवाची दया आहे, अशासाठी की त्या गोष्टीचं तुम्हाला स्वर्गामध्ये पुरेपूर प्रतिफळ मिळावं. हालेलुया. चांगल्या कामासाठी दुःख भोगावं लागलं म्हणून रडत बसू नका, देवाला प्रश्न करत राहू नका. आपण बायबलमध्ये असे पुष्कळ देवाचे नीतिमान लोक बघतो की ज्यांनी चांगल्या कामासाठी दुःख भोगलं. दानिएलाला सिंहाच्या गुहेमध्ये का टाकलं गेलं? त्या 3 नीतिमान पुरुषांना अग्नीमध्ये का फेकलं गेलं? भलं काम. कोणतं भलं काम? त्यांनी आपला विश्वास टिकवून ठेवला. त्यांच्या नीतिमत्वाच्या वागण्यामुळे त्यांनाही शिक्षा झाली. सैतानाचे पाय धरले असते तर ही शिक्षा झाली नसती. देवाचे पुष्कळ लोक ज्यांच्याविषयी आपण बायबलमध्ये वाचतो की भल्या कामाची त्यांना शिक्षा झाली, चांगलं करून त्यांना दुःख भोगावं लागलं, पण त्यांनी कुरकुर केली नाही, कारण त्यांना माहिती होतं या गोष्टीसाठी, म्हणजे चांगलं करून जे आम्हाला दुःख भोगावं लागत आहे त्याचं आम्हाला स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याकडून पाप झालं आणि म्हणून आपल्याला शिक्षा भोगावी लागली तर त्यामध्ये काही विशेष नाही आहे. आपण चुकलो म्हणून देवाने आपल्याला सुधारविण्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे, त्याचं आपल्याला प्रतिफळ नाही आहे. परंतु जर चांगलं कृत्य करतोय आणि त्याची जर आपल्याला शिक्षा होते, त्यासाठी आपल्याला छळ किंवा दुःख भोगावं लागत आहे, तर लक्षात ठेवा त्याचं आपल्याला मोठं प्रतिफळ मिळणार आहे. पौल आणि सिला या गोष्टीकडे पूर्ण लक्ष ठेवून होते आणि त्यांना माहिती होतं की आम्हाला प्रतिफळ मिळणार आहे, म्हणून तुरुंगात पण ते गाणी गात होते, देवाची स्तुती करत होते. याचा अर्थ त्या स्थितीमध्ये पण त्यांचं हृदय आनंदाने भरलं होतं. आणि मग काय झालं? मग असं झालं की ते गाणी गाऊन देवाची स्तुती करत असताना देवाने बघितलं त्यांच्याकडे. ही माझी 2 मुलं एवढ्या दुःखात पडली आहेत, पण ते मला दोष देत नाही आहेत, त्यांच्या हृदयात आनंद आहे, ते हसतायत, गातायत, माझी स्तुती करतायत. देवाने आकाशातून त्याचा देवदूत त्या तुरुंगामध्ये पाठवला, भूमिकंप झाला, तुरुंगाचे पाय डगमगले, दरवाजे उघडले गेले आणि सगळ्यांची बंधनं तुटली. सगळ्यांची म्हणजे या दोघांची पण आणि जे बंदिवान त्यांचं ऐकत होते त्यांची पण तुटली. त्यामुळे हा प्रकार घडल्यानंतर तुरुंगाचा अधिकारी जागा झाला आणि त्याने बघितलं दरवाजे उघडले आहेत आणि अंधार असल्यामुळे त्याने असा अंदाज लावला की सगळे पळून गेले आहेत आणि जर सगळे कैदी पळून गेलेले आहेत तर आता माझी काही सुटका होणार नाही, म्हणून तो तलवार उपसून स्वतःचा घात करणार होता. एवढ्यात पौलाने त्याला आवाज देऊन सांगितलं, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको, आम्ही पळालेलो नाहीत, इथेच आहोत. तेव्हा त्याला समजलं ही साधी माणसं नाही आहेत, दरवाजे उघडलेले आहेत तरी पण पळून गेले नाहीत, ही साधी माणसं नाही आहेत. त्याने त्यांना घरी नेलं, त्यांच्या जखमा धुतल्या, पौलाने त्यांच्या घरी सुवार्ता सांगितली आणि त्या रात्री त्या तुरुंगाच्या अधिकाराच्या घराचं तारण झालं. हालेलुया, 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 हालेलुया. पौल आणि सिला जर देवाला दोष देत बसले असते आणि प्रश्न विचारत राहिले असते तर हे पुढे झालं नसतं. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांनी ही गोष्ट कधीही विसरायची नाही. आपण संकटात असो, आजारात असो किंवा चांगल्या स्थितीमध्ये असो, प्रत्येक वेळेला देवाचं आपल्याकडे लक्ष असतं आणि आपण त्या स्थितीमध्ये देवाला कसा प्रतिसाद देतो हे देव बघत असतो. संकट आल्यानंतर, दुःख आल्यानंतर आणि त्यातही ते भल्या कामासाठी आपल्याला आलेलं आहे, तर आपण कसे वागतो? देवाला दोष देतो का? देवाविरुद्ध वागतो का? देवाला प्रश्न करत राहतो का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला देवाने येशूमध्ये पाचारण करून शुद्ध केलं आहे, धुतलं आहे, अशासाठी की आपण चांगली कामं करावी. आपण जगामध्ये असताना वाईट कामं करत होतो, पण आता देवाने आपल्याला यासाठी त्याच्या राज्यात बोलावलं आहे आणि यासाठी धुवून शुद्ध केलं आहे की आता आपण चांगली कामं करत राहावं. आणि चांगली कामं करत असताना हे लक्षात ठेवा की चांगल्या कामाबद्दल जग तुमची वाहवा करणार नाही.
जग तुमचं कौतुक करणार नाही, जग तुमच्या गळ्यामध्ये हार तुरे घालणार नाही, उलट तुम्हाला दोषी ठरवेल आणि तुम्हाला त्रास देईल. जगामध्ये पण खूप लोक भली कामं करतात. कशासाठी करतात सांगा? लोकांना दाखवण्यासाठी करतात, गळ्यामध्ये हार तुरे मिळण्यासाठी करतात. आणि येशू म्हणाला, लोकांनी तुमची सत्कर्मे बघावीत म्हणून त्यांच्या पुढे आपली कामं करू नका. लोकांनी आपली वाहवा करावी, आपली प्रशंसा करावी, आपल्याला मान सन्मान द्यावा म्हणून तुमची भली कामं त्यांना दाखवण्यासाठी करू नका. भल्या कामाचं प्रतिफळ जर जगाने आपल्याला दिलं तर देवाकडून काही मिळणार नाही. पण जग आपल्याला भल्या कामासाठी त्रास देणार, सतावणार, तेव्हाच जाऊन आपल्याला स्वर्गात मोठं प्रतिफळ मिळणार, जगातून नाही देवाकडून मिळणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून अशी अपेक्षा ठेवू नका, चांगलं काम केलं म्हणून लोक माझी वाहवा करतील, चांगलं काम केलं म्हणून लोक माझी स्तुती करतील. आम्ही रात्रंदिवस इथे येशूचा प्रचार करतो, लोकांसाठी प्रार्थना करतो, तर तुम्हाला असं वाटतं का जगातले सगळे लोक आमची वाहवा करतील, सगळे लोक आमचं कौतुक करतील? खरं म्हणजे निंदा करणारे, वाईट बोलणारे, दोष लावणारे आणि आरोपामध्ये सापडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या बाहेर जास्त आहे. पण त्याच्याने आम्ही रडत बसायचं का? दुःख करायचं का? आम्हाला माहीत आहे आम्ही चांगलं काम करतो, आम्ही भलं काम करतो आणि या कामासाठी जर निंदा झाली तर येशू म्हणतो, आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झालेला आहे त्यांना येशू म्हणतोय, आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. अख्खं जग जर आमची वाहवा करत असेल तर नक्कीच आम्ही ख्रिस्ताचं काम करत नाही. पण जग जर आमच्या विरुद्ध आहे तर आम्ही 100% ख्रिस्ताचं काम करत आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सत्य नीट समजून घ्या. भल्या कामासाठी जेव्हा जेव्हा तुम्हाला दुःख भोगावं लागेल तेव्हा तेव्हा रडत बसू नका, अश्रू ढाळत देवाला प्रश्न विचारू नका, कुरकुर करू नका, तर आनंद करा की आम्हाला देवाच्या येशूच्या नावासाठी दुःख भोगायची संधी मिळाली. वचनाप्रमाणे आम्ही वागलो, नीतिमत्वासाठी आमचा छळ झाला, ही आमच्यावर झालेली कृपा आहे, कारण याचं मोठं प्रतिफळ आम्हाला स्वर्गामध्ये मिळणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे, तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ, पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.